नमस्कार, माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत. नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आमचं बघा, आता आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला थंबनेलवरून कळलं असेल. आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कार्यक्रम आहे, त्यालाच मी जाणार आहे. तर त्याच्यासाठी आवरावरी चालू आहे. आता गायांच्या धाराही काढून घ्यायच्या पटकन आणि जायचं. तर आता बघा, गायांच्या धाराही सगळ्या काढून झाल्या. आता त्यांना चारासुद्धा टाकला. आता श्रीकृष्णांना सुद्धा गाया आवडायच्या, त्यांच्या बासुरीने सगळ्या गाया गोळा व्हायच्या, होय का नाही. आणि एवढं भारी वाटतं, म्हणजे कीर्तन असं काय असलं की भारी वाटतं जाण्यासाठी. तर बघा ताईंनो, सगळं आवरून झालं. आता गायांच्या धारा वगैरे सगळं. आता त्या आम्ही निघालोय, म्हणजे श्रीकृष्णाचा कार्यक्रम आहे आमच्या इथे, म्हणजे कार्यालय अगदी जवळच आहे. आता आम्ही काकींच्याच गाडीत निघालेलो आहे. आता हा पण मोहावर आहे ना, की इतका भारी सुंदर मनमोहक कार्यक्रम असतो ना, की म्हणजे ना, म्हणजे माणूस एकदम असं म्हणजे मंत्रमुग्ध होऊन जातं. तर चला निघूया आता तिकडेच. आणि बघा, आता एवढं काम करून कंटाळा आलाय, तरी मोह आवरत नाही. तर तुम्हाला सांगितलं मी, काकींच्या आम्ही गाडीत निघालोय. चालत पण जाऊ शकलो असतो. आता हे गेलेत पुढं गाडीवर, पण आता काकी चल म्हणल्या गाडीत म्हणून निघालो. आता अगदी जवळच आहे, एक 5 मिनटाच्या म्हणजे गाडीत म्हणजे गाडीतून जर गेलो तर 5 मिनटात पोचतो. चालत गेलं ते एक 10-15 मिनटं लागतात. तर आता 8 वाजले. आता मेन रोडला आम्ही जाऊच लगेच. थोडंसं आता आहे मेन रोडच्या आमचं घर, त्यामुळं बघा आता सगळं कडेने गावात नाही, चारीनीचा रस्ता आहे आमचा. आता आलो आम्ही मेन रोडला. तर श्रीकृष्णांच्या कार्यक्रमाला असे भरपूर लोक येतात, त्यांचे भक्त लांबून लांबून येतात. तर आमच्याकडं असतो म्हणजे बरेच असे म्हणजे श्रीकृष्णांचे असे कार्यक्रम असतात याच इथं कार्यालयात. तर बघा एवढं, बघा किती आजसुद्धा गाड्या आल्यात, म्हणजे एवढे भक्त आल्यात. तर आम्ही ताई, कृतिका, काकी आम्ही आलो, पोचलो पण 5 मिनटात. तर बघा रांगोळी सुंदर अशी काढलेली. आणि तिथं बघा आता सगळे अत्थर म्हणजे लावतात हाताला. आणि नंतर मग चंदनाचा म्हणजे गंध लावला जातो. तर सगळ्यांनाच लावतात, आम्हीसुद्धा लावून घेतला. इथं आलं की असं मन प्रसन्नच एकदम होतं. म्हणजे असं कार्यक्रम असं म्हणलं तर आता हा श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कार्यक्रम आहे. मला थोडासा व्हिडिओ टाकायला उशीर झाला. तर एवढं बघा, म्हणजे लहान मुलांनीसुद्धा खूप भारी असं सादरीकरण केलं होतं त्यांच्या नाट्यातून. आणि भारी वाटत होतं सगळ्यांनाच. सगळे शांत होते, सगळेजण शांततेत कार्यक्रमच हा म्हणजे चालू होता. तर बघा एवढं म्हणजे श्रीकृष्णांच्या म्हणजे ज्या बाललीला आहेत त्याच या कार्यक्रमात सांगितल्या आणि सांगतात बघा. तर मी पण जाते कधीतरी. तर बघा एवढं म्हणजे मुलंसुद्धा एवढं परफेक्ट सगळं असे करत होते, म्हणजे जिथल्या तिथं स्टेप बाय स्टेप. आणि श्रीकृष्णांनी बाललीलेत जो म्हणजे पर्वत एका करंगळीवर उचलला होता, तर ते सुद्धा इथं सगळं सादरीकरण त्यांनी केलं होतं. आणि सगळे शांततेत सगळं पार म्हणजे कार्यक्रम पडला. कारण लहानपणापासून म्हणजे मला पण आवड आहे. तर लहान असताना आम्ही आजी आजोबांबरोबर कीर्तनाला जायचो, त्यामुळं. आणि कृतिका पण आली. आता कसं असतं, आपल्याबरोबर मुलांना पण अशा कार्यक्रमांना नेलं म्हणजे त्यांनासुद्धा आवड निर्माण होते, भक्तिभाव निर्माण होतो म्हणजे त्यांच्या मनातसुद्धा. आणि मी पण आजी आजोबांबरोबर कीर्तनाला जायचे, त्यामुळं मलासुद्धा लहानपणापासून गोडी निर्माण झाली. म्हणजे हा भक्तिमय असं नाही का आपण म्हणतो, आपल्याला गोडी निर्माण कधी होते, जेव्हा आपले घरात आजी आजोबा किंवा आई वडील ते जर पूजापाठ किंवा काय करत असतील तर मुलांनासुद्धा तीच म्हणजे सवय लागते. आणि कृतिकाला पोरींनासुद्धा मी अशा काही कार्यक्रमाला नेते, म्हणजे त्यांनासुद्धा आवड निर्माण होईल. 4 शब्द आपल्यालासुद्धा ऐकायला मिळतात आणि आपल्यालासुद्धा काहीतरी शिकायला मिळतं. तर बघा आता म्हणजे आपल्या श्रीकृष्णांचा म्हणजे भोगसुद्धा त्यांना दिला आहे. आणि सगळं म्हणजे भोग देतात ज्यावेळेस दिला जातो त्यावेळेस पूर्ण असं 5-10 मिनटं असं कापड पण पांढरं असं धरलं जातं, म्हणजे आपले श्रीकृष्ण आणि राधाराणी म्हणजे प्रसाद ग्रहण करतील.
तर जे म्हणजे श्रीकृष्णाचे जे भक्त होते जे महाराज ते खूप त्यांच्या छान छान अशा बाललीला सांगत होते. तर समोर असं सांगण्यात आणि ऐकण्यात भारी वाटत होतं. तर इथं बघा म्हणजे आरती चालू झाली श्रीकृष्णांची. तर सगळ्यांनी असे पुरुषांनी सुद्धा आणि बायकांनी सुद्धा असे फेर धरले होते आणि सगळं असं आनंदमय सगळं असं वातावरण गेलं होतं. खूप भारी वाटलं. आता आम्ही चालत घरी निघालो. प्रसादसुद्धा होता, सगळ्यांनी आम्ही प्रसाद घेतला. आणि आता आमच्या काकू पण होत्या दोन्हीसुद्धा. आता कृतिका आम्ही ते चौघीजणी आम्ही घरी चालत निघालो. चला म्हणलं तेवढंच शतपावली पण होईल आणि ते म्हणजे नाही का खाल्लेलं जिरल पण. आणि त्या कृतिका आम्ही आलो काकू ह्या पण सगळेच आम्ही जण आलो. आता आमचा डुग्गू बघा, त्याला पहिले अंगावर झेपा टाकायचे असतात, आता लगेच पळत येणार आणि झेपा टाकायला सुरुवात करणार. तर चला, माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.